नमस्कार फिटनेस मित्रांनो, मी आहे सागर नाईक आणि आज आपण पाहणार आहोत बिगिनर्ससाठी लेग वर्कआउट. शास्त्रशुद्ध माहिती आणि अचूक तंत्र. आपले पाय म्हणजे केवळ हालचालीसाठी नसून ते संपूर्ण शरीराच्या बॅलन्स, ताकद, स्पीड आणि स्टॅबिलिटीचा पाया आहे. पायांमध्ये मुख्यतः 4 मुख्य स्नायू गट असतात. क्वाड्रिसेप्स पुढील मांडीचे स्नायू, हॅमस्ट्रिंग पाठील्या मांडीचे स्नायू, ग्लुटियस मॅक्झिमस मांड्यांचा वरचा भाग, नितंब, कॅल्फ्स पायाचे खालचे स्नायू. या प्रत्येक स्नायू गटांची कार्यप्रणाली समजून घेऊन त्यावर योग्य वर्कआउट केल्यास पाया मजबूत, आकारमानात आकर्षक आणि कार्यक्षम बनवतात. वर्कआउट सुरू करण्याआधी वॉर्मअप करणं खूप अनिवार्य आहे. सायंटिफिक रिझन: वॉर्मअपमुळे शरीराचे तापमान वाढते, सायनोव्हायल फ्लुइड जॉईंट्समध्ये वाढतो, ज्यामुळे सांधेदुखीपासून बचाव होतो. मसल टेम्परेचर वाढवल्यामुळे स्नायू इलॅस्टिक होतात आणि इंजुरीची शक्यता कमी होते. वॉर्मअप रूटीन: जंपिंग जॅक्स 30 सेकंड, एअर स्क्वॉट्स 15 रेप्स, लेग स्विंग प्रत्येक पायासाठी 10 रिपिटेशन, हाय नीज 30 सेकंड, अँकल सर्कल प्रत्येकी 10 दिशेने. चला तर मेन वर्कआउटने आपण सुरुवात करूया. ह्यामध्ये पहिली एक्सरसाइज आहे बॉडी वेट स्क्वॉट. स्क्वॉट करताना मुख्यतः क्वाड्रिसेप्स, ग्लुटियस मॅक्झिमस, हॅमस्ट्रिंग, काप्स हे 4 स्नायू कार्यरत असतात. बायोमेकॅनिझम: गुडघे पायाच्या बोटांपुढे जाऊ नयेत, पाठीचा कणा न्यूट्रल ठेवणे आवश्यक, गुडघ्यांमध्ये व्हॅल्गस कोलॅप्स टाळा. सायंटिफिक पॉईंट: स्क्वॉटसारखा कंपाऊंड मुवमेंट शरीरात टेस्टोस्टेरॉन आणि ग्रोथ हार्मोनची नैसर्गिक निर्मिती वाढवतो, जे स्नायू वाढीसाठी महत्त्वाचे आहे. यामध्ये दुसरी एक्सरसाइज आहे ग्लूट ब्रिज. हा व्यायाम प्रायमरीली ग्लूट्स आणि हॅमस्ट्रिंगवर काम करतो. मसल ॲक्टिवेशन सायन्स: ब्रिज करताना जर हिप एक्सटेन्शन पुरेशा रेंजमध्ये नसेल तर स्नायू पूर्ण सक्रिय होत नाहीत. न्यूरोमस्क्युलर कनेक्शन: जर आपण मेंदूने ग्लूट्स ॲक्टिवेट करण्याचा प्रयत्न केला तर ते जास्त सक्रिय होतात. याला माइंड मसल कनेक्शन म्हणतात. मेन वर्कआउटमध्ये तिसरी एक्सरसाइज आहे स्टॅटिक लंजेस. लंजेस म्हणजे युनिलॅटरल मूवमेंट जे मसल इनबॅलन्स सुधारण्यासाठी फायदेशीर असतं. सायंटिफिक बेनिफिट: लंजेसमुळे पेल्विक स्टॅबिलिटी सुधारतो आणि हेप फ्लेक्सर मोबिलिटी देखील वाढवते, जे बऱ्याच लोकांमध्ये खुर्चीवर बसण्यामुळे कमकुवत होतात. चौथी एक्सरसाइज आहे काफ रेस. काफमध्ये 2 मुख्य स्नायू असतात, गॅस्ट्रोनेमियस आणि सोलियस. सायंटिफिक फॅक्ट: काल्फ मसल स्लो ट्विच फायबरने बनलेले असतात. हे फायबर इंड्युरन्ससाठी असतात, त्यामुळे त्यांना जास्त रेप्स आणि कंट्रोल हवे असतात. ह्यामध्ये आहे 5वी एक्सरसाइज वॉल सिट. हा आयसोमेट्रिक मूवमेंट आहे, म्हणजे स्नायू ताणल्या गेलेल्या असतात पण हालचाल करत नाहीत. सायन्स: आयसोमेट्रिक होल्डमुळे स्नायूमध्ये टाईम अंडर टेन्शन वाढतो, ज्याचा फायदा मसल एंड्युरन्स वाढवण्यासाठी होतो. कूलडाऊन: वर्कआउटनंतर स्ट्रेचिंगमुळे स्नायू लांब होतात, रक्ताभिसरण सुधारतो आणि डोम्स कमी होतो. तुम्हाला आणखी असे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन हवे असेल तर लगेच सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. सागर नाईक फिटनेस बघत राहा, शिकत राहा आणि फिट राहा.